सेलिब्रेट करण्याचं ठरवलंय. आपल्या दोघांसाठी एक छोटंसं कपल फोटोशूट अरेंज केलंय मी. ओके? कपल शूट? का काय झालं? मला वाटलं तू एक्साइट होशील. नाही नाही, म्हणजे ते सेलिब्रिटी लोक करतात ना, मी कधीच केलं नाही आहे. म्हणजे मला सवय नाही आहे ना ह्या सगळ्याची. अर्पिता, विराज कामतची बायको झाल्यानंतर आपोआप तुला सेलिब्रिटी स्टेटस मिळणार आहे. आणि सवयीचं काय? सवय होईल हळूहळू. होईल, पण लगेच उद्या खूप नवीन आहे हे जग माझ्यासाठी. मी कम्फर्टेबल नसेन. लगेच उद्या नको ना. अर्पिता, मी तुला विचारत नाहीये, तुला सांगतोय हक्काने. तुझ्या होणाऱ्या नवऱ्याने तुझ्याकडे व्यक्त केलेली त्याची पहिली इच्छा पूर्ण नाही करणार तू? काय गेम टाकला यार मम्मीने. नाही म्हणजे नाहीच खाल्लं सकाळपासून. समय डेंजर आहे. समय पण हटत नाही मागे. मम्मीच जिंकणार फिक्स. समय मागे हटतो. तेच तर व्हायला नकोय. हे बघ, अति ताणू नकोस, खाऊन घे. ताणून पी धरलाय का तू? तू तयार हो लग्नाला, मी लगेच जेवते. आई नको ना वेडेपणा करूस प्लीज. तुला का त्या राजसीला समीरच्या माथी मारायचंय? अगं दोघांचं प्रेम नसताना लग्न झालं ना तर दोघेही सुखी नाही होणार आहेत. वा, कोण बोलतोय बघा. तू प्रेमात पडून लग्न केलंस ना, मग ते काय दिवे लावतीस? आई, हे बघ, तुझा माझ्यावर राग आहे ना, तू माझ्यावर काढणार राग, पण असं स्वतःवर राग काढू नकोस आई प्लीज. अगं बीपीचा त्रास आहे, तुला सकाळपासून काही खाल्लं नाहीयेस तू, त्रास होईल. हे घे, ते लग्नाचं आपण नंतर बघू काय करायचं, खाऊन घ्या ते. हे घे. हात थरथरतोय तुझा आई, त्रास होईल, खाऊन घे. औषध घ्यायचंय नंतर. हो देत. जोपर्यंत तू लग्नाला तयार होत नाहीस तोपर्यंत मी काही खाणार नाही. काही नकोय मला. आई नको ना जबरदस्ती करूस. अगं माझं प्रेम नाहीये राजसेवर, आणि प्रेम नसताना लग्न कसं करू सांग ना मला तू. तुझ्या बापाचं आणि माझं प्रेम होतं एकमेकांना. ओळखत देखील नव्हतो आम्ही एकमेकांना लग्नाच्या आधी, पण केलं ना लग्न, केला ना संसार. हे बघ, तुझं नसलं ना तरी राजसीचं तुझ्यावर प्रेम आहे, आणि तेवढं पुरेस आहे बस. ते लग्नाचं सोडून तू बाकी काही बोल माझ्याशी. बरोबर आहे. दुसरं काय बोलायचं? कोण लागते कोण मी तुझी? तुझं आयुष्य महत्वाचं ना. मग आई काय, मरू दे, तुझं काय बिघडतंय? उलट तुमचा त्रास गेला है ना. मग कशाला ऐकायचंय तिचं? काय करेल, फार फार तर हट्ट करेल 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 आणि मरून जाईल एक दिवशी. ते बरं आहे ना. काय म्हणतात ते, सुंठी वाचून खोकला. काय वाटेल ते बोलतेस का तू? तुझं ठरलंय.
ठरलंय तुझं, नाही ना लग्न करायचं? मग झालं, विषय संपला. कशाला बोलतोय आपण? तू नको त्रास करून घेऊ, राहू दे. आणि ही खोटी नाटकं ना माझ्यासमोर नको. त्रास तू काय, आम्ही फक्त आया लोकांनी सहन करायचं. 9 महिने तुम्हाला पोटात वाढवायचं, जपायचं हाताच्या पुढं. अरे बापाची नोकरी गेली ना तेव्हा मी सगळं सांभाळून घेतलं, तुमच्या छोट्या छोट्या गरजा पूर्ण